तर मित्रांनो आपण आता एक ट्रॅक्टरचा ब्लॉग बनवू. ट्रॅक्टरचा आपण आता डिझेल टाकू. डिझेल टाकल्यानंतर याच्यामध्ये सेटिंग्स काय काय आहेत त्या सगळ्या सांगेल मी तुम्हाला. आपण आहे ना थोडंसं जुगाड केलेलं आहे, याला लावलं आहे फडकं, कारण की डिझेलच्या कॅनमध्ये थोडीशी घाण होती. तर मग ते त्याला बघू आपण आता. उघड रे, कर चालू. आता पाणी उघडलं इधर ठेव. हे घे पहिले डिझेल. आता प्रणव टाकणार आहे, तर बघून घेऊ कशा पद्धतीने डिझेल टाकतो. आपण येऊन गेलो ट्रॅक्टरवर. आता डायरेक्ट कॅन उघडतोय तो डिझेलची. कॅन पॅक होऊन जाते डिझेल जेव्हा एअर पकडता का तेव्हा हळू. अशा पद्धतीने आपलं चालू आहे डिझेल टाकणं ट्रॅक्टरमध्ये. आणि जी घाण असेल का ती बरोबर फडक्यामध्ये अटकून जाईल खालून. हळूहळू हळू रे हळू रे हळू. ट्रॅक्टर डिझेलवर चालतं मित्रांनो. खरं नाही. ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून झालंय. घाण एवढे अटकेलं असेल तर पाहू दे. हे बघा, हे बघा डिझेलची घाण. म्हणून आपण असा प्रयत्न केला होता की बा घाण ट्रॅक्टरमध्ये जायला नको. आता मी तुम्हाला दाखवतो की बा बोनट कसं उघडायचं. हे बघा, बोनट उघडायला आहे ना इथं असा ॲरो दिलेला आहे. याला इकडं केलं का फक्त वर उचलायचं, हे डायरेक्ट वर होऊन जातं. आपण आता मी तुम्हाला दाखवतो की बा कुठं काय काही नाही. हे बघा याच्यावर काय लिहिलेलं आहे, प्रेशराइज ओपन स्लो. जेव्हा ट्रॅक्टर चालू असतं का हे पूर्ण गरम झालेलं असतं. हे ना एक कूलिंगचं काम करतं. याच्यामध्ये ना पाणी टाकलेलं जातं. तुम्हाला दाखवतो आता त्याच्यामध्ये काय. उघड. हे उघडायला थोडंसं आहे ना लई ताकद लावायला लागते. ते खाली दाबून उघडायचं असतं प्रणव. बघू आता आपण प्रणवकडनं हे उघडतं का नाही उघडत. नाही तर मी पण ट्राय करेल. उघडलं रे, उघडलं रे. नाही उघडलं. इकडे तू थांब, मी ट्राय करतो. तर प्रणव म्हणून राहिला झालं, पण बघू आता. हा झालं झालं झालं. हे बघा याच्यात पाणी असतं. हे बघा असं आहे ना पूर्ण पाणी लेवल फुल ठेवावं लागतं याच्यातली. याची जर का लेवल कमी झाली तर हे अजून जास्त हिट मारतं. पण हे पाणी ना जेव्हा ट्रॅक्टर चालतं का तेव्हा डायरेक्ट बॉइलिंग, म्हणजे बॉइलिंगपेक्षा जास्त खूप जास्त गरम असतं ते. हे इथं असतं ते. आणि इथं पण एक लेवल असते मित्रांनो. थांबा मी तुम्हाला दाखवतो. फ्लॅश चालू करू आपण. इथं पण हे असतं, हे खाली असतं लो आणि इथं मॅक्स. आपलं पाणी पाहिजे मॅक्सपर्यंत. आता आपलं पाणी आहे थोडंसं लोच्या वर. तर मग आपण आता याच्यात पाणी पण ॲड करू. पाणी पण ॲड करायचं दाखवेल मी तुम्हाला. त्याच्यानंतर हे असतात सिलेंडर आपले. आपलं जे मशीन आहे का ते पाणी घेऊन जाईल बॉटलमध्ये घेऊन ये. तर मग हे आपलं जे ट्रॅक्टर आहे का ते 3 सिलेंडर ट्रॅक्टर आहे. त्याच्यानंतर हे इथं असतं, हे इथं ऑइल चेंजिंग वगैरेसाठी असतं. हे आपलं असतं त्याला आपण काय म्हणता, याला फिल्टर म्हणता. फिल्टर हे ना डिझेल फिल्टर आहे. हे डिझेल फिल्टर असतं इथं ट्रॅक्टरचं. हे इथं आहे का याला आपण एअर फिल्टर म्हणता. हे जे इथं आहे का मध्ये, याच्यामध्ये पूर्ण एअर फिल्टर होऊन मग ती एअर जाते आपल्या ट्रॅक्टरला. अशा पद्धतीने असतं सगळं. मी तुम्हाला वाटलं असतं अजून ट्रॅक्टरचं कसं, मला पण एवढं जास्त माहीत नाही ट्रॅक्टरबद्दल. हे असतं ट्रॅक्टरचा एक्झॉस्ट. हे खूप जास्त गरम होऊन जातं. आपलं ट्रॅक्टर हे स्वराज कंपनीचे फिल्टर. हे बघा प्रणव डायरेक्ट फिल्टर पाण्याची बॉटल घेऊन आला. ॲक्वागार्डचं पाणी टाकणार आहे आपण आता याच्यामध्ये. प्रणवची बहीण आहे निकिता. थांबा प्रणव तर मॅक्सपर्यंत थंड पाणी टाकलंय. तू कशात लहान आहे. फ्रीज मधलं पाणी घेऊन आलाय प्रणव. फ्रीज मधलं पाणी थंड थंड पाणी देणार आहे. आपण ट्रॅक्टरला डायरेक्ट फ्रीज मधलं पाणी देणार आहे. जे पाणी आपण प्यायला वापरतो का. आता बघू प्रणव उघडतो तर आहे. प्रणवकडनं उघडलं जातं, नाही उघडलं जात. उघडता येते. प्रणवने पहिले नळी काढून घेतली. थांबा तिकून दाखवतो, इकून दिसत नाही आपल्याला. प्रणव आता इथं प्रयत्न करून उघडतोय. अरे वा प्रणवने उघडलं. जास्त करून आहे ना प्रणवच पूर्ण ट्रॅक्टर हँडल करतो. आपलं ट्रॉली वगैरे नागरणी वगैरे सगळं तोच करतो. हे बघा हे रोटर आहे इथं मागे नागर लावलेलं आहे. हे दोघे तिघी कामं सगळे कामं प्रणवच करतो. थांब पिऊन घेतो.
प्रणव आता इथं पाणी पितोय. आपण डायरेक्ट याच्यामध्ये ॲक्वागार्डचं पाणी टाकणार मित्र. साधं पाणी याला आपल्याला टाकत नाही. टाक 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 जेवतो. तर आपण इथं लेवल पण मी तुम्हाला दाखवेल हळूहळू लेवल कशी इन्क्रीज होते. तेव्हा मित्रांनो पाणी जातंय. मॅक्स झालं का? थांब बघू मी तुम्हाला दाखवतो. तिकडून दिसत नाही आपल्याला मॅक्स झालं का नाही. हे बघा मित्रांनो पहिले आपली वॉटर लेवल होती इथं, ती आली आता इथं मॅक्स पर्यंत. नाही वॉटर लेवल मॅक्सच पाहिजे. जास्त पण नाही ठेवायचं, कमी पण नाही ठेवायचं. कमी ठेवलं तर काय होतं मशीन जास्त हिट मारतं आणि जास्त ठेवलं तर मग ते पाणी कधी कधी ना हिट झाल्यामुळे बाहेर येण्याची शक्यता असते. मी आता प्रणवला सांगतो एकदा ट्रॅक्टर चालू करून दाखव असं. हे मी नळी वगैरे लावून घेतो इकडून. कर पॅक पूर्ण. आता इथं प्रणव पॅक करतोय. नळी लावायला लागेल इथं. लाव नावर. ही जी नळी असते का जेव्हा जास्तच पाणी गरम होतं का तेव्हा जर का त्याच्यामध्ये वाफ जर का आपण तयार होते ना पाण्याची, जर का त्याच्यामध्ये ती वाफ जमा झाली ना, हे जे भांडं असतं ना हे भांडं फुटण्याची खूप जास्त शक्यता असते. ते फुटून जातं डायरेक्ट. ते एवढं प्रेशर नाही घेत. मग त्याच्यासाठी ना ही नळी दिलेली असते जेणेकरून ते पाणी गरम झाल्यानंतर वाफ पण आणि जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे जे सुटत असेल ना याच्यातून बाहेर येऊन जातं. आम्हाला निकिता बोलती ताऊ 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 म्हणतो आपण तिला. ती म्हणते की मग माझ्याकडे मोबाईल आणू नको, तुम्ही आता हेच करत बसणार आहे का असं तसं. वा तोंड लपवून बसली इथं. चला काय प्रणवने बोलवलंय आपल्याला. घे लावून. थांब एक मिनिट. हा बोनट लावून घ्या. आपलं ट्रॅक्टरचं काम झालंय आता पूर्ण. मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला.